अगदी 5 वर्षांपूर्वी गॉडझिला आणि कॉंग यांच्यात एक भीषण लढाई झाली होती. गॉडझिला जिंकला. त्याने कॉंगला हरवले आणि तो खोल पाण्यात नाहीसा झाला. त्या दिवसापासून गॉडझिलाबद्दल कोणीही काही ऐकले नाही. पण आता 5 वर्षांनंतर आपल्याला एक नवीन दृश्य दिसते. आपल्याला एक हिरवेगार बेट दिसते, जे कॉंगचे घर आहे. जेव्हा कॉंग दिसतो, तेव्हा हे स्पष्ट होते की मागच्या वेळेच्या तुलनेत त्याचा आकार खूप वाढला आहे. जेव्हा कॉंग झोपेतून जागा होतो, तेव्हा तो पाण्यात मजा करत असतो. तिथे आपल्याला एक लहान मुलगी दिसते. कॉंगचे तिच्यावर खूप प्रेम होते. ते खूप चांगले मित्र होते. कॉंग त्याच्याशी कधीही वाद घालत नसे आणि तो जे काही सांगायचा ते तो ऐकायचा. पण ही मुलगी बोलू किंवा ऐकू शकत नाही. आपल्याला दिसते की कॉंग खूप आक्रमक आहे. तो खूपच आक्रमक झाला होता. त्याने एक झाड पकडले आणि ते आकाशात फेकून दिले. यामुळे ऊर्जेची भिंत तुटली. गॉडझिलाला दूर ठेवण्यासाठी कॉंगला शहरात कैद करण्यात आले होते. हे महाकाय एकमेकांना मारू शकत होते, ज्यामुळे दुसऱ्या लढाईची भीती निर्माण झाली होती. कॉंगचा आकार वाढत गेल्याने त्याला दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मग आपण एका मुलाला पाहतो, जो एका कंपनीत काम करत होता. तो एक हॅकर होता. तो ज्या कंपनीत काम करत होता, ती कंपनी यंत्रे, रोबोट्स आणि इतर अनेक अत्यंत प्रगत उपकरणे बनवत असे. पण त्या हॅकरला स्वतःच्याच कंपनीवर संशय येऊ लागतो. ती कंपनी अशी काहीतरी वस्तू विकसित करत आहे, जी बनवलीच जाऊ नये म्हणून तो कंपनीचा सर्व डेटा हॅक करतो. त्याला कळते की कंपनी हाँगकाँगला एक प्रचंड मोठी वस्तू पाठवत आहे. पण मग एक अलार्म वाजतो. हा अलार्म गॉडझिलाच्या आगमनासाठी होता. थोड्याच वेळात गॉडझिला समुद्रातून बाहेर येतो. बाहेर येताच तो सर्व काही उद्ध्वस्त करू लागतो. गॉडझिलाने सर्वांवर हल्ला का केला हे कोणालाच कळत नाही, कारण तो एक टायटन आहे जो लोकांचे प्राण वाचवतो. येथे आपल्याला गॉडझिलाच्या अणुशक्तीबद्दल कळते. आपल्या अफाट शक्तीने गॉडझिला संपूर्ण कंपनीत हाहाकार माजवतो. गॉडझिलाच्या आगमनाची बातमी जगभर पसरते. पण यावेळी त्याचे रूप बदलले आहे. तो पूर्वीसारखा राहिलेला नाही. पूर्वी तो लोकांना वाचवायचा आणि आता तो रागाने सर्वांना ठार मारत आहे. कंपनीचा मालक सर्वांना सांगतो की त्याची कंपनी एका प्रकल्पावर काम करत आहे. ते गॉडझिलासोबत काम करू शकणारे एक उपकरण तयार करण्यात यशस्वी होतील. मॅडिसन नावाची एक मुलगी ही बातमी पाहते. ती गॉडझिलाच्या हल्ल्यावर विश्वास ठेवत नाही, कारण ती त्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होती. ती या बातमीला एक अफवा मानते. ती म्हणते की गॉडझिला कोणालाही इजा करू शकत नाही, कारण तो लोकांना मदत करतो आणि वाचवतो. मॅडिसन तिच्या वडिलांकडे जाते आणि त्यांना समजावून सांगते की तो असे काहीही करू शकत नाही. कोणीतरी त्याच्यासोबत काहीतरी केले आहे. मॅडिसनचे वडील तिला समजावून सांगतात की हे जीव आणि टायटन्स अगदी माणसांसारखेच आहेत. त्यांचा मूड बदलू शकतो. अगदी गॉडझिला बदलला आहे आणि माणसांना मारत आहे. यानंतर मॅडिसन निघून जाते आणि तिला हॅकरचा फोन येतो. तो हॅकर स्वतःबद्दलचा एक व्हिडिओ ऑनलाईन अपलोड करतो. मॅडिसन हॅकरला भेटायचे ठरवते. ती या प्रकरणाचा तपास करेल आणि विचारेल की गॉडझिला इतका आक्रमक का झाला आहे. त्याने ती कंपनी का उद्ध्वस्त केली. नंतर कंपनीचा मालक नेथन नावाच्या एका वरिष्ठ डॉक्टरला भेटतो. डॉक्टर नेथन खरे तर एक शास्त्रज्ञ होते. कंपनीचा मालक पुष्टी करतो की पोकळ पृथ्वीबद्दलचा त्याचा सिद्धांत बरोबर होता. तीच ती जागा होती जिथे टायटन्सचा जन्म होतो. खरं तर डॉक्टर नॅथन यांनी हॉलो अर्थ नावाच्या दुसऱ्या पृथ्वीबद्दल एक पुस्तक प्रकाशित केले आहे, जी पृथ्वीच्या खाली अस्तित्वात आहे. ती लपलेली आणि अदृश्य आहे. ती टायटन्ससाठी ऊर्जेचा स्रोत आहे. तिथे कंपनीचा मालक डॉक्टर नॅथन यांना दुसऱ्या एका माणसाला भेटवतो. तो डॉक्टर नॅथन यांना सांगतो, आम्हाला हॉलो अर्थमध्ये ऊर्जेचा एक स्रोत सापडला आहे. तो कुठे आहे हे आम्हाला माहीत नाही. तो आपल्या जमिनीखाली आहे. जसे आपण सूर्यापासून ऊर्जा घेतो, तसेच हे टायटन्स हॉलो अर्थमधून ऊर्जा घेतात. जर ते ऊर्जा शोधण्यात यशस्वी झाले, तर ते गॉडझिलाशी स्पर्धा करू शकतील. डॉक्टर नॅथन विचारतात, पण आपण तिथे कसे पोहोचणार? माझ्या भावाने काही वर्षांपूर्वी हॉलो अर्थला भेट देण्याचा प्रयत्न केला होता, पण दुर्दैवाने तो यशस्वी झाला नाही आणि मरण पावला. असे म्हटले जाते की हॉलो अर्थमध्ये गुरुत्वाकर्षण नाही, ज्यामुळे सर्व काही हवेत तरंगते. म्हणून सर्व काही हवेत उडू लागते. कंपनीचा मालक डॉक्टर नॅथन यांना धीर देतो आणि सांगतो की त्याने एक अँटी ग्रॅव्हिटी कार बनवली आहे. त्याच्या कंपनीने गुरुत्वाकर्षण विरोधी गाडी बनवल्यामुळे आपण तिचा वापर हॉलो अर्थवर जाण्यासाठी करणार आहोत. कंपनीचा मालक त्याला सांगतो की प्रत्येक टायटनमध्ये आपले घर शोधण्याची क्षमता असते. म्हणून आपण कॉंगची मदत घेतली पाहिजे. पुढे डॉक्टर नॅथन त्याच्या डॉक्टर मैत्रिणीला भेटतो. ही तीच डॉक्टर होती जिने कॉंगवर उपचार केले होते. तो तिला पटवून देण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी कॉंगला घरी पाठवावे. त्याचे घर हॉलो अर्थ आहे आणि आपण त्याला इथे जास्त काळ ठेवू शकत नाही. जर तो येथून गेला तर गॉडझिला त्याच्यावर हल्ला करेल. कॉंग फक्त हॉलो अर्थवरच सुरक्षित आहे. काही चर्चेनंतर डॉक्टर सहमत होते, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. मग ते त्यांच्या सैन्यासह कॉंगला हॉलो अर्थवर घेऊन जातात. कॉंगला साखळ्यांनी बांधले होते. कॉंगची मैत्रीण ती लहान मुलगी त्याच्याशी सांकेतिक भाषेतून संवाद साधते. मुलीच्या मते साखळ्यांनी बांधले असल्यामुळे कॉंग रागावलेला आहे. सैन्याचा नेता महिला डॉक्टरला सांगतो की ते गॉडझिलाच्या मार्गाने जाणार नाहीत. ते दुसरा मार्ग निवडतील जेणेकरून गॉडझिलाच्या लक्षात येणार नाही. महिला डॉक्टर म्हणते, हो, आपण अगदी तेच करायला हवं. गॉडझिला आणि कॉंग जुने शत्रू आहेत. ते दोघेही स्वतःला राक्षसांचा राजा मानतात. जर ते एकमेकांसमोर आले तर ते प्रचंड विध्वंस घडवतील. मग मॅडिसन तिच्या मैत्रिणीसोबत हॅकरला भेटायला जाते. हॅकर त्यांना सांगतो की कंपनी एका मोठ्या प्रकल्पावर काम करत आहे. तो पूर्ण झाल्यावर हा प्रकल्प हाँगकाँगला पाठवला जाईल. गॉडझिलाला हे आवडत नाही, म्हणून तो कंपनीचा नाश करतो. पुढे कॉंग असलेल्या जहाजात अलार्म वाजल्याचे आपण पाहतो. ती मुलगी महिला डॉक्टरला सांगते की गॉडझिला येत आहे.
डॉक्टर नॅथन म्हणतात की गॉडझिला येत असल्यामुळे आपण कॉंगलाही मुक्त करून त्याला साखळीमुक्त केले पाहिजे, जेणेकरून तो गॉडझिलाशी लढून आपल्याला वाचवू शकेल. अखेरीस गॉडझिला बाहेर येतो. तो एक जहाज उद्ध्वस्त करत त्यांच्या दिशेने येत होता. जेव्हा कॉंगला कळते की गॉडझिला येत आहे, तेव्हा तो मोठ्याने ओरडू लागतो आणि त्याला बांधून ठेवलेले असते. मग ते गॉडझिलावर रॉकेट आणि क्षेपणास्त्रे टाकतात. याचा गॉडझिलाला काही इजा होत नाही. गॉडझिला त्यांची विमाने नष्ट करतो. आता गॉडझिला कॉंगच्या जहाजाच्या दिशेने जात होता. गॉडझिला त्यांची जहाजे उद्ध्वस्त करतो. गॉडझिला त्यांचे जहाज उलटे करतो. यामुळे गॉडझिला आणि अनेक लोक समुद्रात बुडू लागतात. मग ते कॉंगच्या साखळ्या सोडवतात, जेणेकरून कॉंग गॉडझिलाशी लढून त्यांना वाचवू शकेल. त्यानंतर गॉडझिला आणि कॉंग यांच्यात एक भीषण लढाई सुरू होते. कॉंग गॉडझिलाला समुद्राच्या खोल पाण्यात फेकून देतो. मग तो ते वाकडे झालेले जहाज सरळ करतो, ज्यामुळे लोकांना पळून जाणे शक्य होते. गॉडझिला पुन्हा उठतो आणि ज्या जहाजावरती मुलगी होती त्या दिशेने जातो. कॉंग एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर उडी मारत त्या जहाजावर पोहोचतो, जिथून गॉडझिला येत होता. कॉंग गॉडझिलाला जोरात ठोसा मारतो. गॉडझिला त्याला परत ठोसा मारतो. कॉंग खाली पडतो. कॉंग पुन्हा उठतो आणि गॉडझिलावर हल्ला करतो, ज्यामुळे तो समुद्रात पडतो. यामुळे गॉडझिलाला प्रचंड राग येतो. हे पाहून तो आपल्या अणुशक्तीचा वापर करतो. हे पाहून कॉंग आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारतो. गॉडझिलाच्या अणुशक्तीचा प्रकाश सर्वत्र पसरतो आणि सर्वजण आश्चर्यचकित होतात. येथूनच आपल्याला गॉडझिलाच्या शक्तीबद्दल कळते. ते समुद्रात लढायला लागतात. गॉडझिला पाण्याखाली श्वास घेऊ शकतो, पण माणसासारखा दिसणारा कॉंग पाण्याखाली श्वास घेऊ शकत नाही. त्यामुळे कॉंग हरत असल्याचे दिसते. गॉडझिला कॉंगला मारण्यासाठी समुद्राच्या खोल पाण्यात ओढून नेतो. महिला डॉक्टर म्हणते की आपण कॉंगला मदत केलीच पाहिजे, नाहीतर गॉडझिला त्याला ठार मारेल. ते समुद्रात अनेक क्षेपणास्त्रे डागतात. यामुळे कॉंग आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर उडी मारतो. डॉक्टर नॅथन सर्व काही बंद करण्याचा आदेश देतात. सर्व यंत्रे बंद करा. गॉडझिलाला पटवून द्या की आपण मेलो आहोत. मग ते सर्व काही बंद करतात. गॉडझिला रागाने कॉंगकडे पाहतो आणि निघून जातो. ती महिला डॉक्टर म्हणते की जर आपण पुढे गेलो तर गॉडझिलाला कळेल की आपण जिवंत आहोत आणि तो आपल्यावर हल्ला करेल. आपण पुढे जाऊन कॉंगला कसे घेऊन जाणार? डॉक्टर नॅथन म्हणतात की आपण त्याला विमानाने घेऊन जाऊ. दुसरीकडे मॅडिसन तिच्या मैत्रिणींसोबत कंपनीत जाताना दिसते. कंपनी जी वस्तू बनवत होती, ज्यामुळे गॉडझिला संतापला होता आणि त्याने हल्ला केला होता, ती तिला पाहायची होती. तिथे त्यांना एका प्राण्याची मोठी अंडी सापडतात. अंडी सापडताच त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद होतो. वास्तविक ज्या ठिकाणी त्यांना बंद केले होते ते एक यंत्र होते. ते त्यांना अंड्यांसहित हाँगकाँगला घेऊन जात होते. सैन्य यशस्वीपणे हॉलो अर्थच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचते. ते कॉंगला त्या रहस्यमय भूमिगत जगात जाऊन ते पाहण्याचा आग्रह करतात. मात्र कॉंग जाण्यास नकार देतो आणि आपल्या मतावर ठाम राहतो. ते त्या मुलीला त्याला तिथे जाण्यासाठी मनवण्यास सांगण्याचा निर्णय घेतात, कारण त्याने त्या मुलीला कधीच नकार दिला नव्हता. कॉंगला सांगितले जाते की त्याचे कुटुंब आणि इतर अनेक जीव तिथे उपस्थित आहेत. कॉंग गुहेत जाण्यास तयार होतो. कॉंग हॉलो अर्थ नावाच्या गुहेत जातो. ते त्यांच्या गुरुत्वाकर्षण विरोधी गाडीतून कॉंगचा पाठलाग करतात. ते एक अनोखे जग होते. त्यांच्याकडे गुरुत्वाकर्षण विरोधी गाड्या होत्या, त्यामुळे ते वाचले. हॉलो अर्थमध्ये अनेक प्रकारचे राक्षस होते. तेवढ्यातच एक उडणारा राक्षस त्यांच्या गुरुत्वाकर्षण विरोधी गाडीवर हल्ला करतो. तो त्या मुलीवर हल्ला करणार असतो, तेव्हा कॉंग त्याला ठार मारतो. तो त्याचे डोके कापतो. यानंतर कॉंग पुढे जातो आणि बाकीचे सर्वजण त्याच्या मागे जातात. हॉलो अर्थवर गुरुत्वाकर्षण नव्हते, त्यामुळे सर्व काही हवेत तरंगत होते. मॅडिसन आणि तिचे मित्र हाँगकाँगला पोहोचतात. तिथे त्यांना गुप्त शस्त्रांविषयी कळते. या कंपनीने गॉडझिलाला मारण्यासाठी दुसरा गॉडझिला तयार केला आहे. त्याचे नाव मेका गॉडझिला होते. त्याला नियंत्रित करणारी व्यक्ती तीच होती, जिची ओळख कंपनीच्या मालकाने डॉक्टर नॅथनला करून दिली होती. मेका गॉडझिलाची ताकद तपासण्यासाठी एका स्कल क्रॉलरला सोडण्यात आले. मेका गॉडझिलाने आपल्या शक्तीचा वापर करून स्कल क्रॉलरला ठार मारले. येथील समस्या ही होती की मेका गॉडझिलाला काम करण्यासाठी अधिक शक्तीची गरज होती. ही शक्ती फक्त हॉलो अर्थमध्येच मिळू शकत होती. याच कारणामुळे कंपनीचा मालक मेका गॉडझिलाला पुन्हा जिवंत करू शकेल अशा ऊर्जा स्रोताच्या शोधात होता. नंतर आपण मेका गॉडझिलाला सक्रिय होताना पाहतो. मेका गॉडझिला सक्रिय होताच गॉडझिलाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. तो हाँगकाँगच्या दिशेने जाऊ लागतो, जिथे मेका गॉडझिला उपस्थित होता. हॉलो अर्थ हे एक सुंदर ठिकाण होते. हॉलो अर्थच्या पर्वतांमध्ये एक ऊर्जा स्रोत होता. कॉंग तिथे जातो आणि दरवाजा उघडतो. तो गर्जना करतो. कॉंगला गॉडझिलाच्या शरीरापासून बनवलेले एक शस्त्र, एक कुऱ्हाड सापडते. तो राजासारखा आपली कुऱ्हाड घेऊन बसतो. गॉडझिला हाँगकाँगमध्ये पोहोचतो आणि आता मेका गॉडझिलाच्या दिशेने जात असतो. प्रत्येकजण जीव वाचवण्यासाठी पळू लागतो. कॉंगला तिथे एक ऊर्जा स्रोत सापडतो आणि त्याला कळते की त्यातून त्याची कुऱ्हाड चार्ज होऊ शकते. त्याची कुऱ्हाड पूर्णपणे चार्ज झाल्यावरच काम करत असल्यामुळे ती अधिक शक्तिशाली झाली. कोणीतरी येत असल्याची जाणीव गॉडझिलाला होते, म्हणून तो आपली अणुशक्ती जमिनीत सोडतो. ती अणुशक्ती जमिनीला भेदून कॉंगपर्यंत पोहोचते. कंपनीची महिला मालकीण त्यांच्यावर एक युक्ती करते. ती या ऊर्जेचा एक नमुना कंपनीला पाठवते, जेणेकरून ते मेका गॉडझिलाला सक्रिय करू शकतील. ती महिला डॉक्टर त्याला असे करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते, पण तो ऐकत नाही. जेव्हा तिच्या लक्षात येते की गॉडझिला येत आहे, तेव्हा ती पळू लागते. पण मग कॉंग तिची गाडी उद्ध्वस्त करतो. कॉंग आपल्या कुऱ्हाडीने गॉडझिलाशी लढण्याची तयारी करतो.
गॉडझिला आपल्या अणुशक्तीचा वापर करून कॉंगला लढण्यासाठी संकेत देतो. कॉंग येतो आणि आपल्या कुऱ्हाडीने गॉडझिलावर हल्ला करतो. पण ती कुऱ्हाड एका इमारतीत अडकते. या संधीचा फायदा घेऊन गॉडझिला कॉंगवर मात करतो आणि त्यांच्यात एक भीषण लढाई सुरू होते. गॉडझिला आपल्या अणुशक्तीचा वापर करून कॉंगला मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न करतो. पण कॉंग शौर्याने लढतो आणि प्रत्येक वेळी वाचतो. मग कॉंग आपल्या कुऱ्हाडीने गॉडझिलावर हल्ला करून त्याला जखमी करतो. गॉडझिला संतापतो आणि आपल्या अणुशक्तीचा वापर करून कॉंगला दूर फेकून देतो. पण कॉंग आपल्या कुऱ्हाडीने तो हल्ला अडवतो. त्यांच्यात एक दीर्घ आणि भीषण लढाई सुरू होते. गॉडझिला इतका शक्तिशाली होता की कॉंग हरणार असे वाटत होते. गॉडझिला कॉंगला जखमी करतो आणि त्याला दूर फेकून देतो. तो कॉंगच्या छातीवर पाय ठेवतो आणि गर्जना करतो. हे पाहून कॉंगही परत गर्जना करतो आणि गॉडझिला त्याला तिथेच सोडून निघून जातो. कंपनीच्या मालकाला मेका गॉडझिलाला सक्रिय करू शकणारा ऊर्जा स्रोत सापडतो. येथे आपल्याला कळते की मेका गॉडझिला प्रचंड मोठा आणि गॉडझिलापेक्षाही अधिक शक्तिशाली आहे. पण येथे मेका गॉडझिला सर्व काही नियंत्रित करतो. तो कंपनीच्या मालकाला ठार मारतो. मग तो त्याच्या सहाय्यकाला ठार मारतो. त्यानंतर मेका गॉडझिला भिंत फोडून बाहेर येतो. जेव्हा गॉडझिला मेका गॉडझिलाला पाहतो तेव्हा तो त्याला ठार मारण्यासाठी पुढे सरसावतो. त्यांच्यात एक भीषण लढाई सुरू होते. मेका गॉडझिला इतका शक्तिशाली होता की गॉडझिला हरत असल्याचे दिसते. मेका गॉडझिला गॉडझिलावर अनेक वेळा हल्ला करतो आणि तो खाली पडतो. मॅडिसन आणि हॅकर मेका गॉडझिलाची शक्ती बंद करण्याचा प्रयत्न करतात, पण सर्व यंत्रे लॉक झालेली असतात. दुसरीकडे आपल्याला एक जखमी कॉंग दिसतो, ज्याची प्रकृती आता खूपच खालावलेली असते. तो मरणाच्या दारात असतो. जेव्हा ती मुलगी कॉंगच्या हृदयाचे ठोके ऐकते, तेव्हा ती त्याला सांगते की ते थांबणार आहेत. डॉक्टर नॅथन म्हणतात की कॉंगचा जीव वाचवण्यासाठी त्याला इलेक्ट्रिक शॉक द्यावा लागेल. ते त्याला शॉक देण्यासाठी अँटीग्रॅव्हिटी कारचा वापर करतात. कॉंग हालचाल करतो आणि आता तो जिवंत व शुद्धीवर असतो. ती मुलगी कॉंगला सांगते की गॉडझिला आपला शत्रू नाही, तर आपला मित्र आहे. म्हणून जा आणि त्याला मदत कर. कॉंग गॉडझिलाला वाचवायला जातो. मेकागॉडझिला गॉडझिलाला मारणारच असतो, तेवढ्यात कॉंग तिथे पोहोचतो. कॉंग त्याला वाचवतो. गॉडझिलाच्या लक्षात येते की त्याला आणि कॉंगला एकत्र लढावे लागेल. मेकेगॉडझिला इतका शक्तिशाली होता की तो त्या दोघांवरही भारी पडत होता. कॉंगला त्याची कुऱ्हाड सापडते, पण दुर्दैवाने ती चार्ज केलेली नव्हती. तरीही कॉंग त्या कुऱ्हाडीने मेकागॉडझिलावर हल्ला करतो. मेकागॉडझिला कॉंगला मारणारच असतो, पण तो त्याला थांबवतो. मॅडिसन आणि हॅकर ते यंत्र बंद करू शकत नाहीत, म्हणून ते त्यावर पाणी ओततात. मेकागॉडझिला तात्पुरता बंद पडतो. या संधीचा फायदा घेऊन गॉडझिला आपल्या अणुशक्तीचा वापर करून कॉंगची कुऱ्हाड चार्ज करतो. आता कॉंग शक्तिशाली झाल्यामुळे तो मेकागॉडझिलाचा नाश करतो. तो त्याचे हातपाय मोडतो आणि त्याच्या शरीराच्या प्रत्येक भागाचे तुकडे करतो. शेवटी तो मेकागॉडझिलाचे डोकेही धडापासून वेगळे करतो. मेकागॉडझिला मेल्यानंतर सर्व काही पूर्ववत होते. पण मग गॉडझिला पुन्हा उठतो. कॉंग आपली कुऱ्हाड बाहेर काढतो आणि गॉडझिलाशी लढण्याची तयारी करतो. ते लढत नाहीत कारण त्यांनी एकमेकांना मदत केलेली असते आणि गॉडझिला जिथून आला होता त्या समुद्रात परत जातो. कॉंग कायमचा हॉलो अर्थमध्ये जातो. कॉंग त्या लहान मुलीलाही आपल्यासोबत घेऊन जातो. चित्रपट इथे संपतो. पाहिल्याबद्दल धन्यवाद.